आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासाची सेवा अविरतपणे चालू राहावी यासाठी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे विशेष महापूजा व जलाभिषेक करण्यात आला। या प्रसंगी माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे व पक्षाचे मुख्य पदाधिकारी देखील उपस्थित होते। तसेच सर्व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघावयास मिळाली। मला असं वाटतं का आमची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाची व त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की येणाऱ्या आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना पुन्हा संधी मिळो अशी आम्ही त्र्यंबक राजाचरणी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत। पण मग असं फडणवीस साहेबांशी म्हणा किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा करणार आहात? नाही, मला असं वाटतं का त्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा होतील, परंतु आज खऱ्या अर्थानं गेल्या 2 वर्षापूर्वी जो काही धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला गेला तो शिंदे साहेबांनी घेतला आणि त्यामुळं महायुतीला 2.5 वर्ष जोमाने कामं करता आली आणि लोकाभिमुख कामं करता आली। आणि जर आपण ह्या 2.5 वर्षाचा शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून जर प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्यामध्ये एक ओळखता निर्माण केली। 24 तासापैकी जवळजवळ 16, 18 तास करणारे आम्हाला असं वाटतं का ते पहिले मुख्यमंत्री असतील। आणि या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी लोकाभिमुख निर्णय म्हणजे अनेक निर्णय जे जनहिताचे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं का त्यामुळंच आज ही सत्ता इतक्या सहज आम्हाला महायुतीला या ठिकाणी मिळाली। आणि म्हणून सर्वसामान्य आणि माणसाचे आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद या ठिकाणी मिळो, कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित जिल्हा परिषदा असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, या सर्वच निवडणुकांमुळे म्हणजे या निवडणुकीवरती त्यांचा जर चेहरा असला तर निश्चित अशाच प्रकारचं यश महायुतीला येणाऱ्या काळामध्ये देखील या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे। AP न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, त्र्यंबकेश्वर।